हाय गाईज, मी जा मंजुनाथ पेंडोडेकर, म्हणजे सतत इंस्टाग्रामवर किंवा इतर ठिकाणी मी कॉम्रेड म्हणून प्रसिद्ध आहे. गेला 1 महिना मी एका आजारातून जात आहे. म्हणजे गेला 1 महिना मी हॉस्पिटलाइज होतो. हॉस्पिटलाइज म्हणजे भरपूर वाईट कंडिशन होती. चालता येत नव्हतं, बोलता येत नाही, ऑपरेशन करायला लागलं. आधी मला असे वाटायचं की मित्रसोबत असले किंवा काही गोष्टी आपल्यासोबत असले की आपल्याला भारी वाटायचं, असं मला पण आतून फील व्हायचं. पण ज्या ठिकाणी मित्रांची किंवा इतर कोणाची गरज होती त्या ठिकाणी स्वतःला एकटं पडलेलं बघून त्याने त्यावेळी रडू आलं. आणि असं लक्षात आलं की आपली इमेज तशी नाही आहे समोरच्याच्या नजरेत, जशी आपण ती इमॅजिन करतो आहे. म्हणजे समोरच्याच्या नजरेत आपण काहीच नाही आहे. माझी मम्मी सोडली, सिस्टर सोडली आणि पप्पा, जरा कमी पप्पा सोडले, तर कुणालाही काही फरक पडलेला नाही आहे माझा. मी फक्त लोकांना हसवण्यासाठी, मदत करण्यासाठी, पैसे हवे असले पैसे देण्यासाठी, इतर वेळी गरजेला पडण्यासाठी होतो आहे. आणि मी राहणार. मी त्याचा मोबदला कोणाकडून घेत नाही. पण एक दिवस असा येतो, एक वेळ अशी येते, आपल्याला कोणाची गरज असते आपल्यासोबत बोलण्यासाठी किंवा आपल्यासोबत बसण्यासाठी, आणि त्यावेळी कोण नसतं. आणि ती गोष्ट आत्ता ह्या फेजमध्ये मी जातो आहे ना, त्या फेजमध्ये मनाला खूप लागली. म्हणून ते म्हणतात ना, आपल्यात बदल झाला पाहिजे, स्वार्थी झालं पाहिजे, असं म्हणजे एकटं वागलं पाहिजे, एकट्याचा विचार केला पाहिजे. ही तीच लोकं आहेत ना जी आधी माझ्यासारखी होती आणि कंडिशन अशी निर्माण झाली की त्यांना तसं बनायला लागलं. तर गोष्ट फक्त एवढीच होती की आता मी पण तसाच होईल. आता मी माझ्यावर फोकस करेल पूर्ण, ठरल्यांच्यावर. मित्र, तत्त्वज्ञ, वाताड्या, हे ज्या गोष्टी आहेत त्या लिमिटमध्ये. आता इथून पुढची लाईफ ही स्वतःसाठी जाईल, स्वतःसाठी.